भारतामध्ये यावर्षी सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाल्याची माहिती। देशभरात 934 मिलीमीटर पावसाची नोंद। 2020 नंतर देशात सर्वाधिक 108% पाऊस। हवामान विभागाची माहिती। अंगणवाडी सेविकांच्या मानधनात 5,000 तर मदतनीसांच्या मानधनामध्ये 3,000 रुपयांची वाढ। मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय। मंत्री आदिती तटकरे यांची माहिती। राज्यामध्ये 8 नवीन वैद्यकीय महाविद्यालयांना प्रथम वर्ष प्रवेशासाठी केंद्राची मान्यता। केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांची एबीपी माझाला माहिती। पंढरपूर मंदिर समितीच्या कर्मचाऱ्यांना 7व्या वेतन आयोगानुसार वेतन देण्यास शासनाची मंजुरी। मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांची माहिती। समृद्धी महामार्गाचं लोकार्पण नव्या सरकारच्या काळात होण्याची शक्यता। मुंबई नाशिक महामार्गावर आमणे इंटरचेंज जवळ रस्त्याचं काम अपूर्ण कामामुळे लोकार्पण लांबणीवर गेल्याची माहिती। नाशिकच्या इगतपुरीमध्ये एल्गार कष्टकरी संघटनेचा पंचायत समितीवर बिऱ्हाड मोर्चा। यातील बेघर आदिवासी कुटुंबांना शबरी घरकुल योजनेचा लाभ मिळावा यासाठी मोर्चा। अहमदनगरच्या पारनेर तहसील कार्यालयासमोर भूमिपुत्र शेतकरी संघटनेचं गेल्या 7 दिवसांपासून आमरण उपोषण। दुष्काळी भागाला पाणी मिळावं यासाठी संघटनेचं उपोषण। यवतमाळमध्ये दुसऱ्या दिवशीही भाजी विक्रेत्यांचा संप। भाजी विक्री संघटनेचा प्रश्न मार्गी लावा। भाजी विक्री संघटनेचे जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांना निवेदनातून मागणी। बारामतीच्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या 69व्या सर्वसाधारण सभेमध्ये गोंधळ। भाषणावेळी सभासद माकड म्हटल्यामुळे गोंधळ झाल्याची माहिती। 2 गटाच्या वादात पोलिसांचा हस्तक्षेप। सिंधुदुर्गच्या जिल्हा परिषद बांधकाम विभागामध्ये गोंधळ। ठाकरे गटाच्या नेत्यांकडून ठेकेदाराच्या बॉडीगार्ड्सना मारहाण। पंचायत समिती सावंतवाडीच्या इमारत बांधकाम ठेकेदारीवरून मारहाण झाल्याची माहिती। नाशिकमध्ये मनसेचा पालिका अधिकाऱ्यांना घेराव। बाळासाहेब ठाकरे शस्त्र संग्रहालयाच्या उद्घाटनावरून वाद। मनसेच्या काळातील संग्रहालयाचं शिंदेंच्या शिवसेनेकडून नव्यानं उद्घाटन। राज ठाकरेंच्या नावाची कोनशिला काढल्याचा मनसेचा आरोप। नांदेडच्या अर्धापूर नगरपंचायतचे अध्यक्ष उपाध्यक्षासह 8 नगरसेवकांची काँग्रेसमधून हकालपट्टी। लोकसभेत भाजपचा प्रचार केल्याचा आरोप। समज देऊनही वर्तवणूक न सुधारल्यानं हकालपट्टी केल्याची माहिती। नांदेडमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या समर्थकांकडून बॅनरबाजी। बॅनरवर शिंदे सरकार मराठा सरदार असा उल्लेख। पालघरमध्ये जात पडताळणी विभागाचा भोंगळ कारभार समोर। पालकमंत्री रवींद्र चव्हाण संतापले। ओबीसी प्रवर्गाच्या जात पडताळणी प्रकरणामध्ये त्रुटी काढून मुद्दाम प्रकरण प्रलंबित करत असल्याचा प्रकार। मुंबईच्या भारती विद्यापीठातील विद्यार्थ्यांकडून जनजागृती अभियान। सोच का साथ अभियानातून जनजागृती। मुलींवर वाढता अत्याचार आणि घटनेतून महिला सुरक्षेचा संदेश। जळगावमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रॅगिंग अँटी रॅगिंग चौकशी समितीतर्फे सध्या चौकशी सुरू आहे। यवतमाळच्या पुसदमध्ये 27 वर्षीय अविनाश शिंगारे या तरुणाची हत्या। पूर्ववैमनस्यातून हत्या झाल्याचं स्पष्ट। जळगावमध्ये वाहनांमध्ये बेकायदेशीरित्या गॅस भरून देणाऱ्या विरोधात पोलिसांची कारवाई। 73 सिलेंडरसह 5 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला। पुण्यातील इंदापूरमध्ये अज्ञातांकडून गोळीबार। 1 गंभीर जखमी। इंदापूर कॉलेजसमोरची घटना। पोलिसांकडून अधिक तपास सुरू। चंद्रपूरच्या वायगावमध्ये वाघाचा बछडा आढळल्यानं खळबळ। बछडा वनविभागाच्या ताब्यात। पुण्याच्या भोरमध्ये चालकाचं नियंत्रण सुटल्यामुळे एसटी बसचा अपघात। बसमधील 42 जण जखमी, 3 जण गंभीर। पोलिसांकडून घटनेचा अधिक तपास सुरू। गडचिरोलीच्या चामोर्शी तालुक्यामध्ये रानटी हत्तींच्या कळपाची दहशत। पीक नुकसानाच्या भीतीपोटी शेतकरी धास्तावले। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।